सोशल मीडियावर कोण आणि कसं प्रसिद्ध होईल हे सांगताच येत नाही. याबाबत सांगायचं झालं तर 63 वर्षीय सीमा आनंद या सध्या तरुणाईमध्ये खास करून जेनझीमध्ये जास्त लोकप्रिय आणि गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेलं नाव आहे. तरुणाईमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या या सीमा आनंद नेमक्या आहेत तरी कोण? चला जाणून घेऊयात थेट वास्तवमध्ये. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. एका पॉडकास्टमध्ये 63 वर्षीय महिलेने सेक्स एज्युकेशन बाबत वक्तव्य केलं. त्यानंतर याबाबत अनेक शॉर्ट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही महिला म्हणजे सीमा आनंद. संभोग, सेक्स या संवेदनशील विषयांचा टॅबू भारतात आजही आहे. याच विषयावरचा न्यूनगंड निघून जावा आणि तरुण वर्गाला योग्य ती माहिती देण्याचं काम त्या करत आहेत. सीमा आनंद या लंडनमध्ये राहणाऱ्या 63 वर्षीय भारतीय मूळच्या मायथॉलॉजी, स्टोरी टेलर आणि सेक्स एज्युकेटर आहेत. पुराणकथा, कामसूत्र आणि स्त्रियांचा आनंद आणि नातेसंबंधांवर त्या संशोधन करतात. पारंपरिक साडी, पांढरे केस आणि शांत व्यक्तिमत्व असताना त्या आधुनिक पद्धतीने कन्सेंट, इंटिमसी, बॉडी पॉझिटिव्हिटी यावर खुल्या भाषेत बोलतात. त्यामुळे त्या तरुणांमध्ये अधिकच लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्या छोट्या क्लिप्सद्वारे सेक्स एज्युकेशन सहजपणे सांगतात. तर टीईडी एक्स टॉक आणि पुस्तकं यांमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख देखील मिळालेली आहे. अलीकडेच एका पॉडकास्ट क्लिप आणि एआय एडिटेड फोटोंमुळे त्यांच्या भोवती चर्चा वाढली आहे. त्यामुळे ही महिला कोण असा प्रश्न लोक शोधू लागले आहेत. एकूणच भारतीय सेक्स संबंधित टॅबू विषयांवर आदरपूर्वक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून संवाद निर्माण करणारे त्यांचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. सेक्स एज्युकेशनवरच्या त्यांच्या भाषणाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्यांचे हे व्हिडिओ इतके व्हायरल झाले की चक्क 15 वर्षाच्या मुलाने त्यांना प्रपोज केलं. एका पॉडकास्ट शो दरम्यान शुभंकर मिश्रा याने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्याने सीमा आनंद यांना प्रश्न विचारला होता की कमी वयाच्या मुलांना वयाने मोठ्या असलेल्या महिलांचं मोठ्या प्रमाणात आकर्षण का असतं, याबद्दल तुम्ही काय सांगा? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, जेव्हा त्या 63 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांना एका 15 वर्षाच्या मुलाने अर्वाच्य भाषेत वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यातून युजर्सना एक गोष्ट कळली की वयात येणाऱ्या मुलांबाबतचा विषय दिवसेंदिवस संवेदनशील होत जात आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची खूप गरज आहे, ते यातून लक्षात येतं. अशा कमेंट यायला सुद्धा सुरुवात झाली होती. या सगळ्यानंतर सीमा आनंद या कमी वेळात चांगल्या सेक्स एज्युकेटर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सेक्स एज्युकेशन देण्याबरोबर सीमा या लेखिका देखील आहेत. त्यांचा पौराणिक कथांबाबतचा अभ्यास देखील दांडगा आहे. आज ट्रेंडिंगच्या या जगात गुगलवर सर्वाधिक वेळा त्यांचं नाव सर्च करण्यात आलेलं आहे. आता थोडं सेक्स एज्युकेशन विषयी बोलूयात. आजच्या काळात सेक्स एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे शरीर, भावना आणि नातेसंबंधांबद्दल योग्य माहिती मिळते. समाजात अजूनही सेक्स, शरीरातील बदल, पिरियड्स, कन्सेंट किंवा सुरक्षिततेबद्दल खुली चर्चा होत नाही. त्यामुळे अनेक लोक चुकीच्या समजुतींमध्ये अडकतात. कोणीतरी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, इंटरनेटवर चुकीची माहिती पाहतात किंवा लाजेमुळे प्रश्नच विचारत नाहीत. सेक्स एज्युकेशनमुळे ही भीती कमी होते आणि व्यक्तीला आपल्या शरीरांचा, भावनांचा आणि हक्कांचा समज येतो. त्यामुळे कन्सेंट, बाउंड्रीज, सुरक्षित सेक्स, आदर, लैंगिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्य हे विषय स्पष्ट होतात. योग्य माहिती असली तर अब्यूज ओळखता येतं, सुरक्षित निर्णय घेता येतो आणि नातेसंबंध निरोगी ठेवता येतात. लहान मुलांना देखील सेक्स एज्युकेशन शिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण याचा अर्थ त्यांना त्यांच्या वयोगटानुसार योग्य माहिती देणं आहे. छोट्या मुलांना शरीराचे भाग, गुड टच, बॅड टच, प्रायव्हसी आणि सुरक्षितता याबद्दल सांगणं गरजेचं असतं. यातून मुलांना कळतं की कुणाला त्यांना विनाकारण स्पष्ट करण्याचा अधिकार नाही. चुकीचं काही वाटलं तर मोठ्यांना सांगणं योग्य आहे. किशोर वयात शरीरातील बदल, भावना, अट्रॅक्शन, कन्सेंट, पिरियड्स, लैंगिक आरोग्य अशा गोष्टी समजावून सांगाव्यात. लहानपणीच योग्य माहिती मिळाली तर मोठेपणी लाज, भीती, गोंधळ किंवा चुकीचे निर्णय कमी होतात. म्हणूनच सेक्स एज्युकेशन आपल्या देशात दिलं जाणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेच काम सीमा आनंद करत आहेत. आज सेक्स एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यातून सुरक्षितता, कन्सेंट आणि शरीराची योग्य माहिती मिळते आणि हेच सीमा आनंद सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्यामुळे अनेक तरुणांना गोंधळ न होता योग्य समज मिळते. त्यामुळे सेक्स एज्युकेशनही महत्त्वाचं आहे आणि सीमा आनंद यांचं कामही तितकंच गरजेचं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.